नाशिक व त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026च्या तयारीला सुरुवात झाली असून 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होणार आहे। हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल 18 महिने म्हणजेच 31 ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिक त्र्यंबकेश्वर इथं संपन्न होणार आहे। या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या। कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे। यामध्ये 3 मुख्य शाही स्नान आणि 42 पर्व स्नान समाविष्ट असणार आहे। शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान 1.5 महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहे। नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुंभमेळा बैठक पार पडली। या बैठकीत 13 आखाड्यांचे साधू महंत प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते। त्याशिवाय मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवळ ही उपस्थित होते। आजच बैठकीत कुंभमेळ्यातील शाही स्नानच्या तारखांसोबत साधुग्राम, गोदावरी नदी प्रदूषण, कुंभनिधी प्राधिकरणातील समावेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। 31 ऑक्टोबर 2026 दुपारी 12:02 कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे। ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026, समाप्ती 24 जुलै 2028, नगर प्रदक्षिणा 29 जुलै 2027, प्रथम अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027, द्वितीय अमृत स्नान 31 ऑगस्ट 2027, तृतीय अमृत स्नान 11 सप्टेंबर 2027, ध्वजा अवर्तन पर्व काळ 24 जुलै 2028, त्र्यंबकेश्वर पहिले अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027, द्वितीय अमृत स्नान 31 ऑगस्ट 2027, तृतीय अमृत स्नान 12/9/2027, 31/10/2026 ध्वजारोहण करून नाशिक कुंभ पर्वाला सुरुवात होऊन पहिले अमृत स्नान 2/8/2027, द्वितीय अमृत स्नान 31/8/2027, तृतीय अमृत स्नान 11/9/2027। दरम्यान कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधण्यात येणार आहे। शाही स्नान हा शब्द मुघल काळाशी संबंधित आहे, त्यामुळे आता शाही ऐवजी अमृत हा शब्द वापरण्याची मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली आहे। त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभमेळा संपन्न होतो त्या संदर्भातली 13ही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत, साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली। सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्यासोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली। जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत। त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत। जवळपास 2000 कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत। प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एसटीपीचं काम असेल, त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ गेलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे, त्याला मान्यता द्यायचा विषय असेल। या ठिकाणी विशेषतः जो काही साधुग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत। ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे। विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला, त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आणि यासोबत आज अमृत स्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेले आहेत। आपल्याला ते आता
सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ। यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात परवाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही। यावेळेचा जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे। एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत।